लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। तो काय असणार आहेत हे आपण आता लगेच बघूयात की प्रेक्षकांनो इकडे धनंजय काका मोहितेंच्या घरी आलेले असतात आणि जरा गंभीर आवाजातच बोलतात की मी इथे आलो आहे त्याचं कारणच वेगळं आहे। ते म्हणतात की विषय जरा सिरियसच आहेत आणि बायकांशी रिलेट आहेत। प्रेक्षकांनो जेव्हा असं बोलतात तेव्हा मानिनी काकूंना सुद्धा प्रश्न पडलेला असतो। तिथे असतात काव्या आणि नंदिनी देखील हे त्यांचं बोलणं ऐकत असते आणि ते जेव्हा म्हणतात की शारदाचे जुने रिपोर्ट्स तेव्हा विक्रम काकांना पण प्रश्न पडतो आणि थोडंसं टेन्शनही दिसतं आणि धनंजय काका म्हणतात की नंदिनीच्या आधी शारदाचे 3 मिसकॅरेज झालेले आहेत। हे ऐकल्यावर आता नंदिनी सुद्धा घाबरून जाते आणि प्रेक्षकांनो नंदिनी आणि काव्या म्हणजे ह्या दोघींनीही जेव्हा ऐकतं तेव्हा त्या दोघी सुद्धा इतक्या घाबरून जातात। प्रेक्षकांनो आपण नंतर बघतो की इकडे लगेच हॉस्पिटलचा सीन दाखवलेला आहे। काव्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिकडे एक माणूस एका गर्भवती प्रेग्नेंट स्त्रीला घेऊन स्ट्रेचरवर घेऊन जात असतो की डॉक्टर आणि प्रेक्षकांनो ती हे असं सीन बघते तो ती खूप घाबरून पण जाते आणि भीती पण वाटायला लागते आणि तेव्हा ती नंदिनीकडे येऊन खूप रडत असते आणि म्हणते की मी ठीक आहे ताई, पण ती बाळ काव्या म्हणते की त्या बाईचं काय झालं असेल ग आणि काव्या नंदिनीला म्हणते की खूप स्वप्न बघितलेली असते ना आपण बाळाबद्दल आणि त्यात आपली काही चूक नसताना बाळ आपल्या हातनं जाणं म्हणजे आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा एपिसोड संपतो। आजची मालिका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।